कसे आहात सगळे? सो आता मला निघायचंय 4 ते 5 वाजता. 5 वाजता निघेल मी आणि मला निघायचंय मुंबईला. सो मला हेअर वॉश करायचा होता कारण पूर्ण केस ऑइली झालेत आणि मी आता हेअर म्हणजे जे क्रीम मास्क लावते म्हणजे थोडेसे सॉफ्ट होतील कारण आता उद्या हेअर वॉश करायला जमणार नाही आणि थोडंसं धूळ वगैरे पण लागेल. सो मला हेअर वॉश करून घ्यावं लागेल. सो मी आता हेअर मास्क अप्लाय करते. तर त्याआधी मी माझं जे सिरम आहे ते वापरते. सो हे सिरम आहे ते. तर मी हे थोडंसं असं हातावरती ऑलरेडी मी लावलं होतं थोडंसं, तर मी आता हे थोडंसं हातावरती घेते. आत्ताच थोड्या वेळापूर्वी मी लाईव्ह सेशन अटेंड केलं आणि सगळ्यांनी मला खूप छान छान सजेशन्स दिले की मुंबईमध्ये मी कुठे जायला पाहिजे वगैरे. तर आता आमचा अजून तरी काही प्लॅन नाही आहे की कुठे जायचं आहे, पण मला असं वाटतं की मी कुठे जावं. म्हणजे एक आहे असं जे बॉलिवूडचे पॅप्स असतात ना, त्यांच्यापैकी एक मला आणि धीरजला ओळखतात. सो मग आमचा असा प्लॅन चाललाय की मी मुंबईत गेल्यानंतर त्यांना मेसेज करेन आणि त्यांचं जिकडे शूट चालू असतं तिकडे मग मी जाईल आणि थोडं मग तुम्हाला पण एक्सप्लोर करायला मिळेल, सेलिब्रिटीज बघायला मिळतील आणि कुठलंही कोणी असू देत, म्हणजे मला सगळे आवडतात असं कोणी नाहीये. सो मग तो प्लॅन चालू आहे. तर त्यामुळे मग आता कसं मला बरीचशी कामं आहेत घरातली, पण थोडंसं घर स्वच्छ करून मी निघणार आहे. म्हणजे कसं आल्यानंतर जरा फ्रेश वाटतं. घरामध्ये आलं की असा पसारा असला की बोर होऊन जातं ना, आणि आल्यानंतर आपण झोपतोच मोस्टली. आपण एवढा प्रवास करून येणार आणि मेन म्हणजे आम्ही चाललोय गाडीवर, टू व्हीलरवर. तर असं आहे की टू व्हीलरवर जायचं म्हटलं की थोडंसं माणूस थकल्यासारखं होतं. सो मग आल्यानंतर पसारा नको म्हणून आवरूनच जातानाच आवरून जाणार आहे मी. सो आता फ्रेश होणार आहे, आंघोळ करावी लागणार आहे कारण केस मी हेअर मास्क लावते, थोडेसे ऑइली झाले जसं की सांगितलं मी तुम्हाला. आणि मग निघूयात आता, बघू कधी असं काही रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत की बाबा 3 वाजताच निघायचंय किंवा 5 वाजताच निघायचंय. झोप जर नाही झाली तर आम्ही सकाळी निघू शकतो, म्हणजे 7 वाजता किंवा 8 वाजता, असं काही नाहीये. हा हेअर मास्क तुम्हाला माहितच आहे, मी हा वापरते. सो हा थोडासाच वापरणार आहे कारण आता मला हेअर वॉश करायचे आहेत लगेचच आणि आंघोळ वगैरे करून घ्यायचे. सो मी हे थोडंफार अप्लाय करते आणि थोडंसं आधी मी हे लावून घेतलेलं आहे, म्हणजे काय लावलंय, सिरम लावलंय, मी विसरते बोलायला. आणि ते लावल्यानंतर मग आता हे हेअर मास्क लावते, थोडंसंच लावलंय आणि छान असं केसांना हे करून घेते, मिक्स करून घेते केसांमध्ये. तर हे स्कॅल्पला नाही लावत आहे मी. आणि बरेच जण विचारत होते की तू हे हेअर मास्क जे आहे ते तू ओव्हरनाईट ठेवतेस का? तर मी हो, ओव्हरनाईटच ठेवते. माझ्या केसांना कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट किंवा केस गळती असं काही झालेलं नाहीये आणि मला आत्तापर्यंत तर छानच रिझल्ट आहे याचा. सो मी हे थोडंसं रात्रभर ठेवत असते, पण आता मला जायचंय त्यामुळे मग मी हे रात्रभर नाही ठेवणार आहे. आता लावते अर्धा तासपर्यंत, मग माझी बाकीची कामं होतात, बॅग भरणं आहे, या सगळ्या गोष्टी होतात. मग त्या करून मग आम्ही निघूयात असं आंघोळ वगैरे करून. सो आता धीरजचा बर्थडे आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त मी एक्सायटेड आहे, जसं की तुम्हाला दिसलंच असेल आता लाईव्हमध्ये. आणि जे लाईव्ह नव्हते त्यांना आता दिसत असेल की मी किती एक्सायटेड आहे ते. सो मला वाटलं केस तुटले की काय. सो आता मी हेअर मास्क लावलाय आणि मला लक्षातच नाही सांगायचं, ही जी एक कॅप असते ना, स्टीम कॅप, ही मी मिशोवरून मागवली आहे. आणि मला असा विचार केला की थोडा वेळ मोबाईल चार्जिंग होईपर्यंत मी हे करावं. सो आता मी यातनंच थोडीशी स्टीम घेणार आहे केसांना, म्हणजे बघूयात आता काय होतंय ते. सो मी आता बघते स्टीम घेऊन. तर याला असं बटन्स आलेले आहेत. खरं तर माझ्याकडे ही खूप वर्षांपूर्वी होती आणि ती खराब झाली, तर मला याचा यूज माहिती नाही अजून तरी, पण मी ते बघते. त्याच्यावरती पॅम्पलेट आहे एक, तर त्याच्यावरून बघते. तर मी आता हे चालू केलंय आणि स्टीम याला चालू झाली आहे. गरम गरम वाटतंय आणि खूप दिवसानंतर वापरते. आणि तिकडे प्लग लावलंय तर थोडीशी जागा कमी आहे, थोडंसं वरती घेते. थोडीशी स्टीम दिली ना की छान वाटेल, म्हणजे केस आणखी सॉफ्ट होतील, क्युटिकल्स ओपन होतात केसांचे. सो थोडा वेळ लावले आहे मी. धीरज माझ्याकडे बघतोय विनाकारण. आणि स्टीम यायला चालू झाली आहे. तर
तर त्याच्यामध्ये असे इन्स्ट्रक्शन्स दिलेत की तुम्हाला आधी थोडासा ओला जो सॉफ्ट टॉवेल आहे तो केसांना हे करायचं आहे, फोल्ड करायचा आहे आणि नंतर ती स्टीम कॅप घालायची आहे. सो मी आता हा टॉवेल आहे माझ्या केसांना फोल्ड करते. असं करू शकते मी. ओके, सो असं मी फोल्ड करून घेते म्हणजे केसांना स्टीम लागेल छान. आता हा थोडासा छोटा पडतो मला, पण मी याला फोल्ड करते. तर त्याच्यामध्ये असे इन्स्ट्रक्शन्स दिलेत की तुम्हाला आधी थोडासा ओला जो सॉफ्ट टॉवेल आहे तो केसांना हे करायचं आहे, फोल्ड करायचा आहे आणि नंतर ती स्टीम कॅप घालायची आहे. सो मी आता हा टॉवेल आहे माझ्या केसांना फोल्ड करते. असं करू शकते मी. ओके, सो असं मी फोल्ड करून घेते म्हणजे केसांना स्टीम लागेल छान. आता हा थोडासा छोटा पडतो मला, पण मी याला फोल्ड करते. मी याला चांगलं फोल्ड केलंय. आता मी स्टीम कॅप वेअर करते. सो ही अशा प्रकारे मी वेअर केली आणि थोडंसं रिलॅक्स पण वाटतं याने. आवाज येतोय छोटासा, असा व्हायब्रेशन होतंय आणि हा प्लग इथे लटकतोय कारण प्लग इथेच हे इथे लटकतंय कारण प्लग तिकडे लावलाय. सो गरम गरम वाटतंय, छान वाटतंय. माझं डोकं पण दुखत होतं, एवढा वेळ गप्पा मारल्यात मी लाईव्हवरती. थोडंसं डोकं माझं दुखत होतं, पण आता छान वाटेल मला वाटतं अशी थेरपी धीरजला पण द्यावी, त्याचा आज बर्थडे म्हणून. पण ठीक आहे, मी आता थोडा वेळ अशीच निवांत बसणार आहे आणि मग माझी बाकी कामावरायला घेणार आहे. सो खूप रिलॅक्स वाटतंय. आणि ही कॅप मी किती रुपयांना घेतली होती किंवा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते जर मला चांगली वाटली तर. म्हणजे जर याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असला, काही मला त्रास झाला तर मग मी लिंक नाही देणार, कारण हा माझा फर्स्ट यूज आहे या कॅपचा. सो आता मी छान असं मला खूप छान वाटते, गरम गरम वाटते केसांना. सो त्यानंतर आता मला बॅग भरायची आहे. सो बॅगचा पण मी काय काय वस्तू कॅरी करते ना, तर ते पण मी तुम्हाला दाखवते की वन डे ट्रिपसाठी मी काय गोष्टी माझ्यासोबत ठेवते, काय आपल्याजवळ असलं पाहिजे. आपण आता मी रात्री प्रवास करणार किंवा सकाळी पहाटे प्रवास करणार आहे. सो काय काय वस्तू मी ठेवते माझ्याकडे ना, ते पण मी सगळं शेअर करते तुमच्यासोबत बॅग हे करत असताना. हे असं लटकत होतं इकडे आणि मी कॅमेरा बंद केलेला आणि मी पाहिलं की हे असं मी टाईट पण करू शकते. मी उगाच विनाकारण एवढं मोठं करून घालते याला, तर मी याला टाईट करून घेते. सो असं चटका बसल्यासारखं वाटलं जरा, नाही ठीक आहे, पण असं एवढं गरम तर पाहिजेच ना, म्हणजे असं जरा हे होईल. आणि मला थोडीशी झोप आल्यासारखं वाटतंय, पण मुंबईला जायचं म्हटलं की माझी झोप सगळी निघून जाते. सो आता काही कपडे मी वॉश केलेले आहेत ऑलरेडी, काही कपडे मी वॉश करायला ठेवलेत, ते होतील अर्धा तासासाठी लावलेत मी, म्हणजे क्विक वॉश होईल. मग ते वाळत टाकेन मी, काही कपडे लागणार आहेत त्यातले. सो मग आम्हाला निघताना लगेच ते वाळून जातात तोपर्यंत. आणि बाकी काही नाही, आता मी पिशवी भरायला घेते थोड्या वेळातच. छान आता खूप रिलॅक्स फील होतंय मला, खरंच खूप छान वाटतंय. म्हणजे असं डोकं वगैरे दुखायला लागलं की आपण असं कॅप घालून गरम हे करू शकतो. याने स्कॅल्पला खरं तर इतकं स्टीम घेणं चांगलं नसतं, केसांना केस ड्राय होतात, पण कधीतरी लाईक महिन्यातून एकदा वगैरे तुम्ही करू शकता. सो मी मागवली ही. आणि मध्ये आता माझा मोबाईल जास्त वापर होतो, मोबाईल जास्त वापरण्यात येतो, त्यामुळे पण माझं डोकं दुखतं आणि मग असं रिलॅक्सेशनसाठी काहीतरी हवं म्हणून मग मी हे मागवलं आहे. सो हेअर स्पा करण्यासाठी पण खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही हेअर स्पा जर घरी करत असाल क्रीम्स वगैरे मागवून, तर तुम्ही हे करू शकता, म्हणजे काय म्हणतात, ही स्टीम कॅप मागवू शकता. जेव्हा जेव्हा हेअर स्पा करताल तेव्हा ती क्रीम लावल्यानंतर आपल्याला थोडीशी स्टीम केसांना द्यावी लागते. सो हे खूप छान अफोर्डेबल ऑप्शन आहे. मला प्राईस खरं तर लक्षात नाही, कारण एक सोबत 5-6 वस्तू होत्या, तर मग ते किती रुपयांचं काय आहे ते लक्षात नाही माझ्या. पण मी याची लिंक आणि हे सगळं तुम्हाला नक्की देईन. आता 10 मिनटं झालेले आहेत की मी स्टीम घेते. 5-6 मिनटं पण चालते, पण मला छान वाटतंय. डोकं दुखत होतं त्यामुळे मी थोडं जास्त वेळ स्टीम घेतली. आणि आता मी केस तसेच बांधून ठेवणार आहे आणि बाकीची कामं करून घेते. सो ओके, कीप वॉचिंग.
त्यानंतर मग घरामध्ये मी झाडू मारून घेतला, बरीचशी कामं आवरायची होती आणि खूप मोठा प्रॉब्लेम झाला. कामं आवरल्यानंतर धीरज झोपला होता, त्यामुळे मग मलाही झोप आली आणि मग मी विचार केला की चला आता 4 वाजलेले आहेत, तर मग 5 वाजेपर्यंत आपण झोपावं. म्हणून मग मी विचार केला की अलार्म लावला आणि अलार्मचा आवाजही आला नाही, कारण फोन माझा बेडरूममध्ये होता आणि आवाज माझ्यापर्यंत पोहोचला नाही आणि सगळा घोळ झाला. मग डायरेक्टली 6 वाजता जाग आली आणि मग आम्ही 6 वाजता उठून आवरायला घेतलं. तोपर्यंत मग थोडीशी भांडी होती, ती पण घासून घेतली होती. सगळी कामं आवरल्यानंतर जर आपण बाहेर गेलो ना, घर स्वच्छ ठेवून आपण बाहेर गेलो की आल्यानंतर आपल्याला छान वाटतं. म्हणजे असा आळस येत नाही आणि आपण आराम पण करू शकतो. घरातली कामं पसारा बघून आपल्याला नंतर काम करायची इच्छासुद्धा होत नाही आणि पूर्ण दिवस आळस असल्यासारखा जातो. त्यामुळे मग मी पूर्ण घर आवरून कपडे वाळत धुवायला ठेवले होते. ते कपडे पण मी काढले आणि दुसरी सायकल लावली कपडे धुण्यासाठी. मग तोपर्यंत कपडे वाळत टाकले. सगळी कामं मी आवरून घेतली होती, म्हणजे आल्यानंतर मला कुठलं प्रॉब्लेम होऊ नये किंवा आल्यानंतर मला आळस येऊ नये. त्यानंतर मग मी फेसवॉश केला आणि काय झालं ते पुढे सगळं तुम्हालाच कळेलच. तर व्लॉग कंटिन्यू बघत राहा. म्हणजे मी इथे सांगण्यापेक्षा घडलं कसं आणि काय हे सगळं तुम्हाला सांगते. सो कीप वॉचिंग, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हॅलो, गुड मॉर्निंग. ॲक्च्युली प्रॉब्लेम असा झाला की मी झोपले आणि मला वाटलं की 5 वाजेपर्यंत अलार्म वाजेल, पण अलार्म वाजला नाही आणि मी झोपून गेले आणि आता 6:30 वाजलेत आणि उशीर झालेला आहे. सो बघूया आता आवरते. हॅलो, गुड मॉर्निंग. तर आता मी बॅग भरते आहे. सो बॅगमध्ये मी काही माझे लागणाऱ्या गोष्टी आहेत, स्किन केअर स्टफ, तर ते मी आधी भरून घेते. सो हे असे पाऊच आहे PACचं, तर याच्यामध्ये मी सगळं भरते, म्हणजे कसं मला कुठेही काढायचं असेल तर ते सोपं जाईल. सो मग मी त्याच्यामध्ये सगळ्यात आधी मस्ट लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात स्किन केअरबद्दलच्या, सो हा फेस वॉश, त्यानंतर मायसेलर वॉटर, त्यानंतर मग सनस्क्रीन तर मी लावून निघणार आहे, सो हे वरती ठेवते मी. हा रोल ऑन पण मला आता लागणार आहे, बॉडी सनस्क्रीन पण लागणार आहे. म्हणजे ज्या गोष्टी लागणार आहेत ना तर त्या मी आता वरती ठेवते, जस्ट निघताना मी त्या पाऊचमध्ये टाकते. तर हे आहे बॉडी मिस्ट, त्यानंतर हे सॅलिसिलिक ॲसिड सिरम हे टाकते मी, कारण मी सकाळी नाही वापरणार आहे. हे मॉइश्चरायझर आहे, ते पण नाही लागणार कारण डायरेक्ट सनस्क्रीन अप्लाय करणार आहे. माउथ फ्रेशनर आहे, तर मी ते असं जवळच वरतीच ठेवते कारण हे लागतं. सनस्क्रीन पण वरतीच ठेवते. त्यानंतर मग माझं एक कॉम्पॅक्ट पावडर आहे आणि ते पण टाकते मी याच्यामध्ये. त्यानंतर मग हे नेलचे जे वाईप्स असतात ना ते आहे, कारण हे जे नेल्स आहेत ते थोडेसे न्यूड कलर्समध्ये आहेत आणि मग काही जेवण वगैरे केलं ना तर मग पूर्ण येलो होऊन जातात, मग लगेच मी इन्स्टंट वाईप करू शकते. सो हे एक मी घेते. त्यानंतर हे जे आपण म्हणजे छोटे बेबी हेअर्स वगैरे असे निघतात वरती दिसतात लाईक असं, तर त्यासाठी मग मी हे वापरते थोडंसं त्याला सेट करण्यासाठी. सो हे एक मी घेते. आयब्रो फिलर आहे, एक लायनर घेतला आहे फक्त, बाकी दुसरं काही घेतलं नाही मी सामान मेकअपचं. एक लायनर आणि ब्रश घेतला आहे त्यासाठीचा. आणि सनस्क्रीन स्टिक आहे जी मी गाडीवर वगैरे वापरू शकते. सो ही पण मी वरतीच ठेवणार आहे माझ्या बॅगमध्ये, म्हणजे जी हँडबॅग असेल त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर मग एक ब्लशर घेतला आहे, कारण मला आवडतो ब्लशर, सो हे एक घेतलं आहे. आणि लिपस्टिक वगैरे तर माझ्या बॅगमध्येच असणार आहे वरतीच, म्हणजे जसं की मला इमर्जन्सीमध्ये लावायचं असेल, सो ती एक लिपस्टिक एक घेते मी. त्यानंतर हे असं पाऊच रेडी आहे, तर मी याला पॅक करून टाकते आणि अशी गाठ मारून देते, म्हणजे यातल्या काही वस्तू खाली पडणार नाहीत. सो हे रेडी आहे. आणि त्यानंतर हे मी घेतले आहेत ग्लेअर्स माझे, कारण ऊन पण लागणार भरपूर आणि त्याच्यामध्ये थोडेसे इयरबड्स आहेत, कारण मला खूप असं कानामध्ये गुदगुदल्यासारखं होतं आणि मला खूप मी व्यसनी आहे त्याची. सो मी हे एक घेतलं आहे, याच्यामध्ये धीरजचे ग्लेअर्स आहेत. आणि त्यानंतर मग स्क्रंचीज घेतल्या 2, लिप बाम घेतला आहे, लिप मास्क घेतला आहे आणि लिप लायनर आणि लिपस्टिक ह्या 2 वस्तू मी घेतल्या आहेत. त्यानंतर एक छोटीशी ही लिपस्टिक आहे जी मला प्रियोने दिली होती, सो मी ही एक सोबत ठेवते. आणि शार्पनर आहे जे लिप लायनरसाठी लागणार असेल मला,
सो मी हा असं इकडे सेट करून ठेवते. एक पेन आहे जो माझ्या बॅगमध्ये असतो, नेहमी असतो. आणि त्यानंतर मग आयडेंटिटीज ज्या असतात, माझं आधार, पॅन सगळं ते पण आहे, कारण लागतं, स्टेसाठी लागतं ॲक्च्युली. ह्या सगळ्यांना वाटतं की आम्ही अनमॅरिड आहेत, पाहून वगैरे आलो की काय. सो मला प्रत्येक वेळी हे घेऊन जावं लागतं सोबत. आणि असं आलं पाहिजे. थोडंसं सेफ्टी पिन्स आहेत 2-4 इन केस लागली गरज तर. पॅन्टी लायनर्स आहेत 3, ह्याची पण गरज कधी लागू शकते. सो हे आहेत. आणि त्यानंतर मग एक ही पाण्याची बॉटल एक ठेवते सोबत. खरं तर गरज नाही आहे, पण मी तरी पण ठेवते. कधी ठसका अचानक लागलाच पाण्याच्या बॉटलमध्ये, कुठे शॉप असेल नसेल, सो त्यामुळे मग मी हे ठेवते. आणि कपडे घेते, तर कपड्यामध्ये मग मी आता जे घालून निघणार आहे तो एक ड्रेस आहे, म्हणजे अजून ठरलं नाही. एक टॉवेल घेतला आहे आणि परत एक नॅपकिन घेतला आहे. सो मी इतक्या सगळ्या गोष्टी घेते. आणि धीरजचे कपडे आहेत जे आम्ही म्हणजे एक आहे ड्रेस तो आता घालून निघणार आहे, आणि एक सोबत घेतोय. असे 2 ड्रेस त्याचे पण घेतोय, त्याचा टॉवेल. तर मी ह्याचं सगळं बॅग भरून घेते. पूर्ण बॅग व्यवस्थित भरून घेतली. आणि त्यानंतर मग माझ्या काही वस्तू एक एक करून विसरल्या होत्या, त्याही ठेवल्या. कितीही आपण आठवणीने बॅग भरायचा प्रयत्न केला तरी पण काही ना काही विसरतं, हे नक्कीच. कोंब पण लागतो, तसं तर काही गरज नाही पडत, पण मी हा घेते सोबत, लागेल त्यामुळे. मी विसरले होते. ओके, बॅग रेडी आहे. सो मी आता निघते. मी टूथब्रश आणि टूथपेस्ट पण विसरले होते, सो मी ते पण बॅगमध्ये टाकते. आणि येस, हा बॉडी वॉश पण मी विसरले. मी कॅरी बॅग पण सोबत घेतली, इन केस मला लागली तर एक असायला हवी सोबत. त्यामुळे काही शॉपिंग वगैरे केली तर ठेवण्यासाठी, किंवा काही सामान शिफ्ट करायचं असेल तर त्यासाठी पण. तर मी आता स्किन केअर करते थोडंसं, आणि आम्ही लगेच निघणार आहेत. सो आता माझं झालेलं आहे, धीरजचा आवडतोय. सो मी हे प्लमचं जे मॉइश्चरायझर आहे ना ते वापरते, कारण आता वरती हेच आहे. हे असं थोडंसं वापरते, लाईक आता हे थोडंसं प्लमचं मॉइश्चरायझर लावलं ना की सनस्क्रीन वापरणार आहे. पावडर वगैरे काही वापरणार नाही, कारण आता प्रवासामध्ये काही उपयोग होणार नाही त्याचा. त्यानंतर 2 मिनटं थांबून मग मी सनस्क्रीन अप्लाय करते. थोडंसं बॉडी मिस्ट लावते, म्हणजे जरा फ्रेश वाटेल. आणि एक सनस्क्रीन स्टिक आहे जे मी प्रवासात वापरणार आहे. सो हे कंटिन्युअसली मी वापरत राहणार आहे. आणि कोम आहे, आणि हे जे बॉडी सनस्क्रीन आहे ना ते मी घरातून निघताना पण लावणार आहे, आणि तिथे पण जाताना पण दिवसभर मी अप्लाय करणार आहे. सो आता फक्त सनस्क्रीन आणि लिपस्टिक असंच मी निघते. जास्त काही आवडत नाही, मेकअप वगैरे करत नाही, कारण मग ते नंतर प्रवासामध्ये सही जाणारच आहे. सो मी हे असं खूप सारं सनस्क्रीन लावणार आहे, कारण खूप गरज आहे सनस्क्रीनची. सनस्क्रीन कमी नाही पडला पाहिजे कुठे. सो आता हे जे बॉडीचं सनस्क्रीन आहे ना स्प्रे, ते पण मी अप्लाय करते हातांना वगैरे. तर जेवढं मी माझा एरिया आहे जो ओपनच राहणार आहे, सो मी तेवढ्यांना अप्लाय करून घेते. फीट्स आहेत, हात आहेत. आता नेकला आणि याला तर मी लावलेलं आहे ऑलरेडी. ते हे थोडंसं ना हार्ड जातं स्प्रे करायला खरं तर. शिट. सो हे छान मी अप्लाय करते, आणि एक दर 2 तासाला मी हे अप्लाय करणार आहे, म्हणजे कितीही उशीर झाला तरी पण. कारण एकतर पील केलेलं आहे हातांना, आणि मग त्याच्यामध्ये मग सन एक्सपोजर झालं ना की काय होतं, आणखी टॅन होतात हात. मग काय उपयोग नाही ना, आपण पील वगैरे केल्यानंतर असं उन्हामध्ये जातो. सो हे छान मी असं अप्लाय करून घेते. मॉइश्चरायझर नाही लावलं आहे मी हातांना, कारण माझ्याकडे आता वेळ नाही आहे. सो मी फक्त सनस्क्रीन अप्लाय केलं आहे. तर झाडांना पाणी टाकते, कारण आम्ही 2 दिवस नसणार आहेत.
आणि मग हे नको व्हायला. झाडं खराब होतात. मागच्या वेळी असं झालं होतं, म्हणजे माझ्याकडे भरपूर झाडं होती, पण असंच आम्ही बाहेर गेलो आणि मी पाणी टाकलं नव्हतं आम्ही 3-4 दिवसांसाठी, पण ते आल्यानंतर पूर्ण जळून गेली. तर आता मी निघतीये. धीरज गेलेला आहे. 1 मिनटं, मी लॉक नाही घेतलं. धीरज आता गेलेला आहे हेल्मेट आणण्यासाठी, जसं की मी तुम्हाला सांगितलं. आणि आता तो येईपर्यंत मग मी सगळं लॉक वगैरे करून खाली जायला निघते. सो मी फोन इथे ठेवला आहे, म्हणजे मला लॉक लावता येईल. तर मग मी आता निघणारच आहे. सो मी लॉक लावते. मी पहिले लाईट्स चेक करते, कारण धीरज कधी लाईट्स बंद करतो. सो ऑलमोस्ट वी आर डन अँड धीरज इज हिअर. तर हॅलो, आम्ही आत्ता निघलो आहे आणि आत्ता वाजलेत सकाळचे 8:30. आणि आता पुढची जर्नी बघण्यासाठी उद्याचा ब्लॉग कंटिन्यू बघा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.